सकाळपासून म्हणजे पहाटेपासून अत्यंत कडाक्याच्या थंडीमध्ये आणि आपण पाहतोय या स्क्रीनवर ते प्रक्षेपणाच्या माध्यमातून स्वतः बालक स्वतः सैनिक अभिवादन करण्यासाठी भलेही त्याला काही समजत नसेल परंतु त्याला हे बाळकडू देण्याचं काम त्याचे पालक करताना आपण पाहतो. भीमराज की बेटी हूँ मैं जय भीम वाली हूँ असं जरूर तिला यातून सांगायचं. हा क्रांती स्तंभ म्हणजेच आमच्या पूर्वजांच्या शौर्याचं प्रतीक. क्रांतीस्तंभ म्हणजे मानव मुक्तीचा उदय. हा क्रांतीस्तंभ म्हणजे मानवी स्वातंत्र्याचा अभूतपूर्व मुक्तीसंग्राम. महारांच्या शौर्यगाथेची सोनेरी सकाळ आणि भीमक्रांतीची जाज्वल्य जाणीव. 1 जानेवारी 1818चा इतिहास जिवंत राहावा आणि जागृतीचा अग्नी तेवत राहावा. नव्या पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी. भीमा कोरेगाव युद्धातील महारांचं अद्भुत शौर्य आमच्या काळजावर कोरलं तो दिवस म्हणजेच 1 जानेवारी 1818. आणि म्हणूनच प्रत्येक 1 जानेवारी या दिवशी नागवंशी भीम अनुयायी या ठिकाणी येतात आणि अभिवादन करून जातात. या अभिवादनासाठी अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत. लाखोंचा समुदाय आपल्याला या ठिकाणी दिसतोय. काही धम्मकवी आहेत, काही धम्म साहित्यिक आहेत, काही धम्म प्रबोधनकार आहेत, काही गायक आहेत, तर काही संगीतकार आहेत. परंतु प्रत्येक जण एकनिष्ठेने या ठिकाणी येतो, विनम्रपणे नतमस्तक होतो, अभिवादन करतो आणि पुढे मार्गक्रमित होतो. पोलीस यंत्रणा अतिशय सुसज्ज, कडेकोट बंदोबस्तामध्ये सुरक्षेच्या माध्यमातून सर्वजण आपापली जबाबदारी चोखपणे बजावताना दिसतात. ही लढाई संघर्षाची, ही लढाई आत्मपेशाची, ही लढाई स्वाभिमानाची, पण सर्वांना प्रेरणा देणारी अशी ही लढाई. मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माननीय राजरत्नजी आंबेडकर या ठिकाणी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत. राजरत्नजी आंबेडकर आणि त्याबरोबर या अभिवादनासाठी उपस्थित. एक अभ्यास व्यक्तिमत्व राजरत्नजी आंबेडकर साहेब आणि आज या निमित्ताने या विजय स्तंभात अभिवादन करून या ठिकाणी त्यांना संयोजन समितीकडून पुष्पगुच्छ आणि प्रतिमा या ठिकाणी प्रदान केली जाते. देश